नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. यावर्षी इयत्ता 5वीचा पेपर हा थोडा वेगळ्या पद्धतीने होणार आहे आणि तो कसा होणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तर मग सुरुवात करूया. या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत हा पेपर घेण्यात येणार आहे. पेपरचा फ्रंट पेज अशा पद्धतीने असणार. या ठिकाणी विषयाचं नाव आणि 30 गुणांसाठी हा पेपर असणार आहे. यामध्ये तुम्हाला लेखी आणि तोंडी असे दोन प्रश्न असणार आहे, दोन विभाग असणार आहेत. बघा, विभाग पहिला तोंडी चाचणी ही तुम्हाला 5 गुणांसाठी असणार आहे. प्रश्न पहिला, चिक्कीमध्ये असणारे विविध अन्न घटक सांगा. उत्तर: कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि लोह. या प्रश्नांची उत्तर तुम्हाला तोंडी द्यायची आहेत. खालीलपैकी लोणच्यामध्ये परिरक्षकाचे काम न करणारा पदार्थ कोणता ते सांगा. याचं उत्तर आहे कैरी. ठिबक सिंचन पद्धतीचा फायदा कोणता? उत्तर आहे पाण्याची बचत, बाष्पीभवनाने पाणी वाया जात नाही. 4. पारंपरिक वेशभूषा स्पर्धेसाठी तुम्ही कोणत्या कपड्यांची निवड कराल ते सांगा. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे. काही नमुना उत्तर या ठिकाणी मी देत आहे. बघा, धोतर, टोपी, उपरणे किंवा मुली सांगतील साडी, नऊवारी इत्यादी पारंपरिक वेशभूषा आपण या पद्धतीने करू शकतो. सायकलचा वापर का करावा? यामागील 2 कारणे स्पष्ट करा. उत्तर: शरीराचा व्यायाम होतो, कार्यक्षमता वाढते आणि प्रदूषण होत नाही. अशी विविध कारणं सायकलचा वापर करण्यामागे आहेत. लेखी चाचणी विभाग 2 यामध्ये प्रश्नांची उत्तरे आपल्याला लेखी लिहायची आहेत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल आणि चॅनल अद्यापही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक नक्की करणार आहात. हरित क्रांतीचे श्रेय टिंबटिंब या शास्त्रज्ञांना आहे. उत्तर: या ठिकाणी पर्यायामध्ये ब पर्याय एम.एस. स्वामीनाथन. पहिल्या जोडीचे संबंध ओळखून दुसरी जोडी पूर्ण करा. जसं दूध आपण उकळून ठेवतो तसे पापड आपण वाळवून ठेवतो. नावे लिहा. ए जीवनसत्वाच्या अभावामुळे होणारा विकार. उत्तर आहे रातांधळेपणा. प्रदूषण न करणारे वाहन ओळखून त्याचे नाव लिहा. बघा, विमान, मोटरसायकल, शिडाचे गलबत, ट्रक आणि बस. तर विमान, मोटरसायकल, ट्रक, बस हे सर्व इंधनावरती चालतात. यांच्याद्वारे धूर सोडला जातो. मग प्रदूषण न करणारं वाहन आहे शिडाचे गलबत. चूकची बरोबर ते लिहा. कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने होणाऱ्या संदेशवहनाला खूप वेळ लागतो. ही चूक आहे. अतिशय जलद संदेशवहन याद्वारे होत असतं. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडण्याची सक्ती कारखानदारावर का केली आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो, कारखान्याच्या सांडपाण्यात विषारी पदार्थ असल्याने जलस्रोतांचे प्रदूषण होऊन ते जलचरांना घातक ठरते. पिण्यासाठी इतर कामासाठी ते वापरता येत नाही, म्हणून त्यावर प्रक्रिया करणं गरजेचे असते. मित्रांनो, तुम्हाला उत्तरे आवडत असल्यास लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. देवराईला वरदान का मानले जाते? तर कारण देवरातील एकही झाड तोडले जात नाही मित्रांनो. त्यामुळे जंगलातील वनस्पतीचे, प्राण्यांचे रक्षण होते, म्हणून देवराईला वरदान मानले जाते. नवजात बालकांना विविध लसी देण्यात येतात, यामागील कारण काय? तर यामागील अतिशय उपयुक्त असं कारण आहे मित्रांनो. लसीकरणामुळे विविध रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता विकसित होते, म्हणून नवजात बालकांना पोलिओ, क्षय, गटसर्प इत्यादी लसी देण्यात येतात. प्रश्न ड. स्थायू व वायू पदार्थांच्या कणांची रचना दाखवणाऱ्या आकृत्या काढायच्या आहेत. 2 आकृत्या आपल्या ठिकाणी काढायच्या आहेत. बघा, स्थायू पदार्थातील कण अतिशय एकमेकांच्या जवळ असतात, घट्ट असतात. स्थायू पदार्थातील कणांची रचना आणि वायू पदार्थातील कणाची रचना अशा पद्धतीने विलग विलग असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्ही काय कराल? मुक्त प्रश्न आहे, तुमचं मनाचं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. तू खूप बडबड करतोस असे सर्वजण तुला सांगतात, तर उत्तर: अशा वेळेस मी काय करेल? बोलण्याआधी विचार करून आवश्यक तेवढेच बोलेन, शांत राहण्याचा प्रयत्न करेल. साची छान चित्र काढते, तुम्हाला चित्रकला व्यवस्थित जमत नाही, मग अशा वेळेस मी काय करायला हवं? तर साचीला विनंती करून तिच्याकडून चित्रकला शिकून घेईल. पुढील प्रश्न सोडवा. आकृती दिलेली आहे मित्रांनो. आकृती निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या. आकृतीमधील कोणती इंद्रिय संस्था दाखवली आहे? तर आकृतीमध्ये आपल्याला श्वसन संस्था दाखवलेली आहे मित्रांनो. या ठिकाणी नाक, त्यानंतर श्वसन नलिका, फुफ्फुस आणि श्वासपटल असे श्वसन संस्थेचे घटक आहेत. त्यावरून आपल्याला ओळखायला येते श्वसन संस्था आहे म्हणून. या संस्थेतील भागांची नावे लिहा. तर यामध्ये नाक, श्वसन नलिका, फुफ्फुस आणि श्वासपटल ही श्वसन संस्थेतील भागांची नावे आहेत. वायूंची देवाणघेवाण कुठे व कशी होते ते स्पष्ट करा. 1 मार्कासाठी हा प्रश्न आहे.
मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा, वायूंची देवाणघेवाण ही फुफ्फुसातील वायुकोशात होऊन हवेतून आणलेला ऑक्सिजन व बारीक रक्तवाहिन्या शोषला जातो. त्याच वेळी शरीरातून आलेल्या रक्तातील कार्बन डायऑक्साईड वायुकोशात शोषला जातो. तुमची 1 वर्षाची बहीण व तुम्ही यात असणारे 3 फरक लिहा. म्हणजे यात आपलं वय, तुमचं वय जवळपास 10 वर्षे आहे आणि तुमची 1 वर्षाची बहीण आहे. यातील फरक तुम्हाला लिहायचा आहे. यातील फरक अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. फरक: तिच्यापेक्षा माझी उंची, वजन जास्त आहे. तिला ठराविक शब्द, एखादे वाक्य बोलता येते. मला भरपूर बोलता येते. तिला बरोबर चालता किंवा धावता येत नाही. मला मात्र धावायला जमते. असे अनेक फरक तुम्ही लिहू शकता. चित्र पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा. ह्या चित्राच्या सूचना बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या चित्राचा अर्थ काय होतो तो आपल्याला लिहायचा आहे. उत्तर बघा, गुटखा, तंबाखू, विडी, सिगारेट, मद्य हे घातक पदार्थ आहेत. याचं सेवन करू नये. त्यावर फुली मारण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा. आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तुम्ही अद्यापही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. त्या पदार्थात शरीरावर होणारे 2 विपरीत परिणाम लिहा. याचे खूप घातक परिणाम आपल्या शरीरावर होतात. त्यापैकी काही आपण या ठिकाणी लिहूया. श्वसन संस्था, चेतासंस्था, यकृत, मूत्रपिंडे यांची कार्यक्षमता कमी होते. तोंडाचा, फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने आपण याचे शरीरावर वाईट परिणाम होतात ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहे. धन्यवाद मित्रांनो. संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवे आहेत ते सुद्धा आम्हाला सांगा. आम्ही पुढील व्हिडिओमध्ये त्या घटकावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.